हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण सेकंड युनिट संपवलं होतं आपला. आता आपण पाहणार आहोत थर्ड युनिट. थर्ड युनिटचं नाव आहे कॉन्स्टिट्यूट्स ऑफ फिस्कल पॉलिसीज. कॉन्स्टिट्यूट ऑफ फिस्कल पॉलिसीमध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे रोल ऑफ गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड पब्लिक गुड्स. आता याच्यामध्ये एक्झॅक्ट पब्लिक गुड्स म्हणजे काय आधी आपण समजून घेऊयात. इन economics, a public goods refers to a commodity or services that is made available to all members of the society. सो जो आश एखादी अशी कमोडिटी किंवा अशी सर्व्हिस जी सोसायटी मधल्या सगळ्या लोकांना अवेलेबल होईल. टिपिकली दिस सर्व्हिस आर ऍडमिनिस्टर्ड बाय गव्हर्नमेंट अँड पेड फॉर कलेक्टिव्ह थ्रू टॅक्सेशन. या अशा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या टिपिकली कोण प्रोव्हाइड करतं, तर अशा सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करतं कोण? गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंट कशातून प्रोव्हाइड करतं, हे कशातून पेड करतं, याच्यासाठी लागणारा जो काही खर्च येतो तो कशातून पेड करतं? जर जे तुमच्या आमच्याकडून जे टॅक्स कलेक्ट केला जातात तर टॅक्स मधून याचा खर्च भागवला जातो. मग अशा कोणत्या सर्व्हिसेस आहेत किंवा अशा कोणत्या कमोडिटीज आहेत की ज्या गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं? तर एक्झाम्पल्स मध्ये पाहायला लागलं, एक्झाम्पल्स ऑफ पब्लिक गुड्स इन्क्लूड्स लॉ एन्फोर्समेंट, नॅशनल डिफेन्स म्हणजे तुमचा आता आर्मी वगैरे आहे, किंवा तुमच्यासाठी कोर्ट वगैरे म्हणजे थोडक्यात कोर्ट वगैरे जे अवेलेबल करून दिलेले आहेत, पोलीस असतील. सो ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत and the role of law, public goods also refer the more basic goods such as access to clean air and drinking water. या तुमच्या सर्व्हिसेस झाल्या. नंतर प्यायचं पाणी किंवा तुम्हाला जी हवा स्वच्छ ठेवण्याचं काम म्हणजे असं जे प्रदूषण कमी करण्याचं काम. सो अशा पद्धतीचे जे गुड सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात हे कोण प्रोव्हाइड करतं? ते गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. आणि गव्हर्नमेंट कशातून प्रोव्हाइड करतं? जो टॅक्स जो कलेक्ट केला जातो आपल्याकडून त्याच्यातून गव्हर्नमेंट हे प्रोव्हाइड करतं. The two main criteria that distinguish a public goods are that it must be non-rivalrous and non-excludable. Non-rivalrous means that the goods do not dwindle in supply as more people consume them. Non-excludability means that the goods is available to all citizens. आता याच्यामध्ये दोन टाईप्सचे त्यांनी म्हटलेलं आहे की दोन टाईप्सचे गुड्स असतात किंवा गुड सर्व्हिसेस असतात. एक असतं नॉन रिव्हॅल्युअस अँड नॉन एक्सक्लुडेबल. नॉन रिव्हॅल्युअस म्हणजे काय? तर याच्यामध्ये प्रतिस्पर्धी कोण नसतो, थोडक्यात कॉम्पिटेटिव्ह कोण नसतो. इथे फक्त गव्हर्नमेंटच त्या गोष्टी प्रोव्हाइड करतं. मीन्स दॅट गुड्स डू नॉट ड्विंडल इन सप्लायज मोर पीपल कन्झ्युम देम. त्यामुळे कसं असतं की जरी लोक वाढली, वापर करणारे लोक वाढली म्हणून याचा सप्लाय कधी कमी होत नाही. हा झाला फर्स्ट टाईप. आणि सेकंड कोणता आहे तर नॉन एक्सक्लुडेबिलिटी. नॉन एक्सक्लुडेबिलिटी म्हणजेच काय तर ऑल इन्क्लूड, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणालाही एक्सक्लूड केलं जात नाही. म्हणजे जी काही सर्व्हिस तुम्ही देणार आहात ती सर्वच्या सर्व सिटीजन्सला लागू होते, सर्वच्या सर्व सिटीजन्स त्याचा फायदा घेऊ शकतात. Then, an important issue that is related to public goods is referred to as the free rider problem. Since public goods are made available to all people, regardless of whether each person individually pay for them, it is possible some members of society to use the goods despite refusing to pay for it. People who do not pay taxes, for example, are essentially taking a free ride on revenue provided by those who do not pay them, as do turnstile jumper on a subway system. आता याच्यामध्ये काय असतं, एक प्रॉब्लेम असा आहे की ह्या ज्या पब्लिक गुड्स आहेत जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, तर त्यासाठी काय करतं मी म्हटलं कशातून प्रोव्हाइड करतं, तर जो आपल्याकडून टॅक्स कलेक्ट केला जातो आणि तो टॅक्स कलेक्ट केल्यानंतर त्याच्यातून पेड करून ह्या पब्लिक गुड्स आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. पण याच्यामध्ये असेही प्रॉब्लेम्स आहेत, त्याला फ्री राईड म्हटलं जातं. फ्री राईड म्हणजे काय तर सगळेच जे कोणी त्या ह्याचा गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा जे काही गव्हर्नमेंट गुड्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, गुड्स प्रोव्हाइड करते, त्या गुड्सचा फायदा घेणारे सगळेच लोक टॅक्स भरणारे नसतात. म्हणजे जे लोक टॅक्स भरतात तोही त्याचा फायदा घेतात आणि जे लोक नाही भरत तेही त्याचा फायदा घेतात. म्हणजे जर रस्त्याने चालत असेल एखादा माणूस तर त्याला तुम्ही म्हणू शकत नाही बाबा तू टॅक्स भरलायस का किंवा तू टॅक्स नाही भरलास का. नाही, जो कोण टॅक्स भरणारा सुद्धा त्याच रोडने चालतो आणि टॅक्स न भरणारा सुद्धा त्याच रोडने जातो.
पण ते जे काम कुणी केलेलं आहे, ते जे रोडचं काम केलेलं आहे किंवा ती जी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केलेलं आहे, ती गव्हर्नमेंटने कशातून केलं आहे, तर आपण जो टॅक्स भरतो त्याच्यातून. त्याच्यामुळे इथे टॅक्स भरणारा सुद्धा किंवा टॅक्स न भरणारा सुद्धा या ज्या सर्व्हिसेस किंवा हे जे गुड्स आहेत याचा बेनिफिट घेत असतो. आणि त्याच्यामुळे त्याला म्हटलेलं आहे फ्री राईड म्हणून याला म्हटलेलं आहे. देन द अपोजिट ऑफ पब्लिक गुड्स इज प्रायव्हेट गुड्स. पब्लिक गुडच्या अपोजिटला काय येतं तर प्रायव्हेट गुड, विच इज बोथ एक्सक्लुडेबल अँड रिव्हॅल्युअस. ते सुद्धा काय असतं तर एक्सक्लुडेबल असतं, म्हणजे कुणीही त्याचा वापर करू शकतो आणि तेही त्यांना कसे सप्लाय जेवढा मागेल तेवढा देणं भाग असतं. These goods can only be used by one person at a time. For example, a wedding ring. In some cases, they may even destroyed in the act of using them, such as when the slice of pizza is eaten. Private goods generally cost money, and this amount pays for its private use. Most of the goods and services that we consume or make use of in our everyday lives are private goods, although they are not subject to the free ride problem. They are also not available to everyone, since not everyone can afford to purchase them. आता प्रायव्हेट गुड्स सुद्धा त्याच म्हणजे पब्लिक गुड्सच्या विरोधात की प्रायव्हेट गुड्स, पण प्रायव्हेट गुड्स जरी सेम असेल म्हणजे एक्सक्लुडेबल असेल, कोणीही त्याचा वापर करू शकत असला तरी, सगळे सिटीजन्स त्याचा वापर करू शकत असले तरी, जोपर्यंत ते पर्टिक्युलर गुड्ससाठी पे करत नाहीत तोपर्यंत त्याचा फायदा ते घेऊ शकत नाही. म्हणजे जर मला एखादी वेडिंग रिंग यूज करायचे तर ते मी त्याच्यासाठी पे करतो आणि ती पे केल्यानंतर मी एकटाच ती वेडिंग रिंग घालणार आहे, बाकीचे ते घालू शकत नाही. दुसरी गोष्ट, मला जर पिझ्झा ऑर्डर करायचा तर मी पिझ्झा स्लाइस ऑर्डर केले तर मी जेवढं मी पेमेंट केले त्याच्यात पिझ्झा मलाच देणार आहे, तो एकटा त्याचा फायदा मी घेणार आहे, बाकीचे घेऊ शकत नाही. बाकीचे घेऊ शकत नाही असं नाही, त्यांनी जर त्याच्यासाठी पे केलं तर त्यांना त्याचा फायदा होईल, पण जोपर्यंत ते पे करत नाही तोपर्यंत त्या गुड्सचा किंवा त्या सर्व्हिसेसचा बेनिफिट त्यांना घेता येत नाही. In some cases, public goods are not fully non-rivalrous and non-excludable. काही केसेसमध्ये पब्लिक गुड्स जे आहेत ते फुल्ली नॉन कॉम्पिटेटर किंवा नॉन एक्सक्लुडेबल नसतात. फॉर एक्झाम्पल, द पोस्ट ऑफिस कॅन बी सीन ॲज अ पब्लिक गुड्स. पोस्ट ऑफिस आपण पब्लिक गुड्स म्हणून म्हणू शकतो, सिन्स इट इज युज बाय अ लार्ज पोर्शन ऑफ द पॉप्युलेशन अँड इट्स फायनान्स बाय टॅक्स पेयर्स. आता हे काय आहे तर खूप सारे लोक यूज करतात इंडियामध्ये पोस्ट ऑफिस सर्व्हिसेस, आणि ते कशातून उभं राहिले तर टॅक्स पेअरच्या फायनान्स मधून. हाऊएव्हर, अनलाइक द एअर वी ब्रेथ, using the post office does require some nominal cost, such as paying a postage. Similarly, आता ह्याच्यामध्ये जरी पोस्ट ऑफिस आपल्या टॅक्स पेअर्सच्या टॅक्स मधून जरी ते बनवलं गेलं असेल, फायनान्स केलं गेलं असेल, तरी पोस्ट ऑफिस मध्ये एखादी सर्व्हिस जर घ्यायची म्हटली तर तुम्हाला तिथे काहीतरी पे केल्याशिवाय त्याची सर्व्हिस घेता येत नाही, म्हणजे फ्री मध्ये त्याची सर्व्हिस घेता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलेलं आहे. However, unlike the air we breathe, using the post office does require some nominal costs, such as paying the postages. Similarly, some goods are described as a quasi-public, quasi-public goods because although they are made available to all, their value can diminish as more people use them. For example, a country's road system may be available to all its citizens, but the value of those roads decline when they become congested during rush hours. आता काय आहे तर जसं आपण म्हटलं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतात किंवा सगळ्या ह्याच्या प्रोव्हाइड पब्लिक गुड्स सगळ्यांसाठीच अवेलेबल असतं, पण जसं की आता रोड ट्रान्सपोर्ट आहे, रोड ट्रान्सपोर्ट जर रोड जाम झाला किंवा रोडवरती काही काम चालू असेल तर तुम्हाला त्याचा फायदा तुमची इच्छा असूनही घेता येत नाही, म्हणजे तो तुमच्यासाठी बंद करावा लागतो. अशाही काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला इथे दिलेले आहेत. देन हे झालं रोल ऑफ गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड पब्लिक गुड्स. सो पब्लिक गुड्स गव्हर्नमेंट तुम्हाला कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे आपला फिस्कल पॉलिसी. आता फिस्कल पॉलिसी म्हणजे काय हे आपण बघूयात. फिस्कल पॉलिसी रिफर्स टू द यूज ऑफ गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड टॅक्स पॉलिसीज टू इन्फ्लुएन्स. आता फिस्कल पॉलिसी म्हणजे काय तर फिस्कल पॉलिसी रिफर्स टू द यूज ऑफ गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड टॅक्स पॉलिसीज टू influence economic condition, especially macroeconomic conditions, including aggregate demand for goods and services, employment, inflation, and economic growth.
आता फिक्सल पॉलिसी मध्ये काय म्हटलंय, तर फिक्सल पॉलिसी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटचे जे काही स्पेंडिंग आहेत किंवा जे टॅक्स पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याचा यूज करून काय म्हटलंय, इकॉनॉमिक कंडिशन जे आहेत की त्याच्यावरती कंट्रोल ठेवता येतो, किंवा स्पेशली मायक्रो इकॉनॉमिक्स कंडिशन. मग त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स कंडिशन मध्ये काय काय येतं, त्या ऍग्रिगेट डिमांड असेल, ऍग्रिगेट डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस असेल, किंवा एम्प्लॉयमेंट असेल, इन्फ्लेशन असेल, आणि इकॉनॉमिकल ग्रोथ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या स्पेंडिंग आणि टॅक्स पॉलिसी ज्या काही यूज केल्या जातात त्यालाच फिस्कल पॉलिसी असं म्हटलं गेलंय. आता फिस्कल पॉलिसी इज लार्जली बेस्ड ऑन द आयडियाज ऑफ ब्रिटिश इकॉनॉमी जॉन मेनार्ड किन्स. आता जॉन मेनार्ड किन्सनी काय केलं, तर ही जी आयडिया आहे फिस्कल पॉलिसीची, ही सगळ्यात आधी यूज केली. तो हे कोण होते, तर ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते in 1983 to 1946, who argue that economic recession are the due to a deficiency in the consumption spending and business investment components of aggregate demand. Keynes believed that government could stabilize the business cycle and regulate economic output by adjusting spending and tax policies to make up for the shortfalls of the private sector. His theories were developed in response to the Great Depression, which defined classical economics assumption that economic swings were depression, which defied classical economics assumption that economic swings were self-corrective. Keynes' ideas were highly influential and led to the New Deal in the US, which involved massive spending on public works projects and social welfare programs. आता किन्सच्या या थेरीमध्ये काय सांगितलं गेलंय, तर गव्हर्नमेंटचे जे काही स्पेंडिंग्स आहेत किंवा गव्हर्नमेंटचे काही जे काही डिपॉझिट्स आहेत, गव्हर्नमेंटचे काही टॅक्स पॉलिसीज आहेत, की त्या अशा पद्धतीने यूज करायची की ज्या ठिकाणी प्रायव्हेट गुड्स सप्लाय ज्या वेळेला कमी होईल आणि कंपनी कुठेतरी इन्फ्लेशनचे चान्सेस वाटायला लागतील, त्यावेळेस या सगळ्यांचा यूज करून ज्या गव्हर्नमेंटचे स्पेंडिंग आहेत किंवा टॅक्स पॉलिसीज आहेत, तर यांचा यूज करून इकॉनॉमी कंट्रोलमध्ये ठेवता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि याच थेरीला मग हळूहळू पुढे डेव्हलप करत गेले. या थेरीवरती खूप साऱ्या डेव्हलपमेंट झाल्या. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की युएस मध्ये या थेरीचा खूप चांगल्या पद्धतीने यूज केला गेला. कधी, विच इन्व्हॉल्व मॅसिव्ह स्पेंडिंग ऑन पब्लिक वर्क्स प्रोजेक्ट आणि सोशल वेलफेअर प्रोग्राम. ज्या वेळेला ह्याच्यावर युएस मध्ये पब्लिक वर्क प्रोजेक्ट आणि सोशल वेलफेअर प्रोग्रामवरती जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट सोसायटीमध्ये होते, त्यावेळेस या पॉलिसीचा तिथे खूप मोठ्या प्रमाणात यूज केला गेला. देन द Keynesian economics, aggregate demand or spending is what drive the performance and growth of economy. आता किन्सियन इकॉनॉमिक्स मध्ये काय सांगितलं जातं की ऍग्रीगेट डिमांड और स्पेंडिंग इज व्हॉट ड्राईव्ह द परफॉर्मन्स अँड ग्रोथ ऑफ इकॉनॉमी. सो स्पेंडिंग आणि ऍग्रीगेट डिमांड जो आहे तो इकॉनॉमीच्या ग्रोथ वरती कसा परफॉर्म करतोय ते त्यांनी म्हटलेलं आहे. ऍग्रीगेट डिमांड इज मेड अप ऑफ कन्झ्युमर स्पेंडिंग. ऍग्रीगेट डिमांड कधी वाढतो, जेव्हा कन्झ्युमर स्पेंडिंग वाढेल. बिझनेस इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग वाढेल, नेट गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढेल आणि नेट एक्सपोर्ट वाढेल. त्यावेळेस काय होणार आहे, ऍग्रीगेट डिमांड वाढणार आहे. According to Keynesian economists, the private sector components of aggregate demand are too variable and too dependent on psychological. आता त्यांनी काय म्हटलं की प्रायव्हेट सेक्टर कंपोनंट जे आहेत त्याचं जे डिमांड आहे, प्रायव्हेट सेक्टर कंपोनंटचं जे डिमांड आहे ते व्हेरिएबल आहे. अँड टू डिपेंडंट ऑन, आणि ते कशावरती डिपेंड आहे, सायकोलॉजी अँड इमोशनल फॅक्टर्स टू मेंटेन सस्टेन ग्रोथ इन द इकॉनॉमी. सो इकॉनॉमीमध्ये जे सायकोलॉजिकल आणि इमोशनल फॅक्टर जे मेंटेन केले आहेत की त्याच्यावरती हे डिपेंड आहेत प्रायव्हेट सेक्टर कंपोनंट्स. देन pessimism, fear, and uncertainty among consumers and business can lead to economic recessions and depressions. And excessive exuberance during good time can lead to an overheated economy and inflation. However, according to Keynesian, government taxation and spending can be managed rationally
and used to counteract the excess and deficiencies of private sector consumption and investment spending in order to stabilize the economy. म्हणजेच काय, तर जी भीती आहे म्हणजे कन्झ्युमरला किंवा जो कोणी बिझनेसमॅन्स आहेत किंवा बिझनेसेस आहेत त्यांना जी काही भीती आहे, सो या भीती किंवा ह्याच्यामध्ये इकॉनॉमीमध्ये कंटिन्युटी नसल्यामुळे, सो या कारणामुळे घाबरून न जाता, थोडक्यात या लोकांना घाबरून न जाणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्ट काय म्हटलंय, की सपोज एखादा बिझनेस चांगल्या लेवलला चालू आहे आणि चांगल्या लेवलला चालू असताना तुम्ही आणखी त्याला जर मोटिवेट करताय, तर त्याचे दोन इफेक्ट होऊ शकतात. एक तर त्याच्यामुळे काय होणार, की तुमची जी इकॉनॉमी व्यवस्थित सुरळीत चालू आहे ती कुठेतरी बिघडू शकते, अदरवाईज इन्फ्लेशन वाढण्याचे चान्सेस असतं, असं त्याच्यात म्हटलेलं आहे. देन फिस्कल पॉलिसीज लार्जली बेस्ड ऑन द आयडियाज ऑफ ब्रिटिश इकॉनॉमी जॉन, सॉरी, अकॉर्डिंग टू किन्सियन गव्हर्नमेंट टॅक्सेशन अँड स्पेंडिंग कॅन बी मॅनेज. आणि किन्सियन काय म्हणतात तर गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन आणि ज्या स्पेंडिंग पॉलिसीज आहेत यांना जर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर हाताळलं, यांना जर चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं, तर त्याचा यूज आपल्याला काय होईल, तर प्रायव्हेट सेक्टर कन्झम्पशन किंवा इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग ऑर्डर स्टेबिलाइज द इकॉनॉमिक्स. सो प्रायव्हेट सेक्टर जर घसरत असेल किंवा इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये जर कुठे डिफिशियन्सी येत असेल, तर अशा वेळेस त्याला स्टेबिलाइज करता येतं. जे कोणतं तर गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि स्पेंडिंग यांना व्यवस्थित मॅनेज करून यांना स्टेबिलाइज करता येतं. देन वेन प्रायव्हेट सेक्टर स्पेंडिंग टर्न डाऊन, आता प्रायव्हेट सेक्टर जर मागे फिरले, थोडक्यात द गव्हर्नमेंट कॅन स्पेंड मोर अँड और टॅक्स लेस इन ऑर्डर टू डायरेक्टली इन्क्रीज ॲग्रिगेट डिमांड. मग गव्हर्नमेंटला काय करायला लागेल, तर जास्तीत जास्त किंवा कमी ऑर्डर टू डायरेक्टली इन्क्रीज ॲग्रिगेट डिमांड, त्यांना काय करायला लागेल, कमी टॅक्सने किंवा जास्त टॅक्सने जो ॲग्रिगेट डिमांड आहे तो वाढवावा लागेल. वेन द प्रायव्हेट सेक्टर इज ओव्हरली optimistic and spends too much too fast on consumption and new investment projects, the government can spend less and or tax more in order to decrease aggregate demand. आणि त्याच्याच विरुद्ध काय म्हटलंय, वेन द प्रायव्हेट सेक्टर इज ओव्हरली ऑप्टिमिस्टिक अँड स्पेंड टू मच, जर प्रायव्हेट सेक्टर चांगल्या पद्धतीने चाललाय जास्त आणि खूपच चांगल्या पद्धतीने चाललाय, जास्तीत जास्त जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्पेंड होत आहे, तर टू फास्ट टू कन्झम्पशन अँड न्यू इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स, आणि नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हायला लागले, तर अशा वेळेस गव्हर्नमेंट कॅन स्पेंड लेस अँड ऑर मोर टॅक्स. मग अशा वेळेस सुद्धा गव्हर्नमेंट काय करेल, तर कमी किंवा जास्त टॅक्सने डिमांड जे आहे ते डिक्रीज करेल. देन दिस मीन्स दॅट to help stabilize the economy, the government should run large budget deficits during economic downturns and run budget surplus when the economy is growing. काय म्हटलं, means that help stabilize the economy. इकॉनॉमी स्टेबिलाईज करण्यासाठी गव्हर्नमेंटला काय करायला लागतं, द गव्हर्नमेंट शुड रन लार्ज बजेट डेफिसिट्स. सो लार्ज बजेट डेफिसिट ड्युरिंग इकॉनॉमिक डाऊन टर्न, ज्या वेळेला इकॉनॉमी डाऊन टर्न असेल, खाली असेल, त्यावेळेस काय होतं, डेफिसिट बजेट करून ठेवावं लागेल गव्हर्नमेंटला. आणि जर सपोज बजेट सरप्लस मध्ये असेल, वेन द इकॉनॉमी इज ग्रोईंग, तर इकॉनॉमी काय होणार आहे, ग्रो होत जाणार आहे. देर आर ऑल्सो नोन ॲज एक्सपान्शनरी ऑर कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसीज. त्यालाच काय म्हटलं जातं, एक्सपान्शनरीज ऑर कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसीज. आता कॉन्ट्रासायकलिंग फिस्कल पॉलिसी, याच्यामध्ये सुद्धा दोन फिस्कल पॉलिसीज आहेत. एक कॉन्ट्रासायकल सायक्लिकल फिस्कल पॉलिसी अँड सेकंड डिस्क्रेशनरी फिस्कल पॉलिसी. आता कॉन्ट्रासायकलिकल फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, काउंटर सायकलिकल फिस्कल मेजर्स आर पॉलिसी मेजर्स विच काउंटर ऍक्ट द इफेक्ट ऑफ द इकॉनॉमी सायकल. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर इकॉनॉमिक सायकलचा इफेक्ट जो आहे तो काउंटर केला जातो. फॉर एक्झाम्पल, काउंटर सायकल फिजिकल पॉलिसी ऍक्शन वेन द इकॉनॉमी स्लोविंग वुड इन्क्लूड इन्क्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग. आता काय म्हणजे, जे इकॉनॉमी स्लो असेल
तर अशा वेळेस काय केलं जातं की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्पेंडिंग जे आहे ते वाढवल्या जातात, ऑर कटिंग टॅक्सेस किंवा टॅक्स कट केले जातात, किंवा टू हेल्प स्टिम्युलेट इकॉनॉमिक रिकव्हरी, किंवा मग इकॉनॉमिक रिकव्हरी केली जाते. आणि डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसीमध्ये काय म्हटलं गेलंय, मीन्स द गव्हर्नमेंट मेक चेंजेस टू टॅक्स रेट्स. याच्यामध्ये गव्हर्नमेंट टॅक्स रेट मध्ये चेंजेस करते, अँड ऑर लेवल ऑफ गव्हर्नमेंट स्पेंडिंग, किंवा गव्हर्नमेंटच्या स्पेंडिंग मध्ये सुद्धा चेंजेस केले जातात. फॉर एक्झाम्पल कटिंग वॅट. आता वॅट जे आहे हे पूर्वी होतं, आता त्याच्याऐवजी आपण एकच टॅक्स भरतो जो आहे जीएसटी. सो ज्यावेळेला वॅट होता, व्हॅल्यू एडेड टॅक्स, सो कटिंग वॅट इन 2009 टू प्रोव्हाइड बूस्ट टू स्पेंडिंग. आता त्यावेळेस वॅट कट केलं जायचं जेणेकरून स्पेंडिंग वाढाव्यात, गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढाव्यात. Expansionary fiscal policy is a cutting taxes. Fiscal policy is a cutting taxes and or increasing government spending. सो याच्यामध्ये एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी मध्ये काय तर टॅक्स कट करून काय केलं जायचं, गव्हर्नमेंट स्पेंडिंग ज्या आहेत त्या वाढवल्या जायच्या. ओके, याचे झाले फिस्कल पॉलिसी. आणि याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी. आता इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी मध्ये काय म्हटलंय, द टूल्स ऑफ फिस्कल पॉलिसी आर. आता फिस्कल पॉलिसीचे टूल्स कोणकोणते आहेत, आर टॅक्सेस, एक्सपेंडिचर, पब्लिक डेब्ट अँड अ नेशन्स बजेट. द कन्सिस्ट ऑफ चेंजेस इन गव्हर्नमेंट रिव्हेन्यूज ऑर रेट्स ऑफ द टॅक्स स्ट्रक्चर so as to encourage or restrict private expenditure on consumption and investment. Public expenditures include normal government expenditures, capital expenditures on public work, relief expenditure, subsidies of various types, transfer payments and social security benefits. आता काय म्हटले इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी मध्ये, तर फिस्कल पॉलिसीचे टूल्स कोणते आहेत, तर ते आहेत टॅक्सेस, एक्सपेंडिचर, पब्लिक डेट आणि नेशन्स बजेट. हे चार काय टूल्स आहेत कसले, फिस्कल पॉलिसीचे. दे कन्सिस्ट ऑफ चेंजेस इन गव्हर्नमेंट रिव्हेन्यू ऑर रेट्स ऑफ द टॅक्स स्ट्रक्चर. सो हे काय करतात, तर हे गव्हर्नमेंट रिव्हेन्यू किंवा रेट्स ऑफ टॅक्स स्ट्रक्चर मध्ये चेंजेस करण्यासाठी कन्सिस्ट करतात. टू इनकरेज ऑर रिस्ट्रिक्ट प्रायव्हेट एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. त्याने काय होतं, तर ते प्रायव्हेट एक्सपेंडिचरला एकतर इनकरेज करतात किंवा रिस्ट्रिक्ट करतात ऑन कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. सो खर्च, गुंतवणूक करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. देन पब्लिक एक्सपेंडिचर इन्क्लूड नॉर्मल गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आता पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, पब्लिक वर्क, कॅपिटल एक्सपेंडिचर ऑन पब्लिक वर्क्स, रिलीफ एक्सपेंडिचर, सबसिडीज ऑफ व्हेरियस टाइप्स, ट्रान्सफर पेमेंट्स आणि सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स. हे सगळे जे तुमचे खर्च दाखवले हे कशामध्ये इन्क्लूड होतात, तर पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड होतात. देन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आर इन्कम क्रिएटिंग. आता गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जे आहेत ते कसे आहेत, ते इन्कम क्रिएटिंग. वाईल टॅक्सेस आर प्रायमरीली इन्कम रिड्युसिंग. फक्त टॅक्सेस जे आहेत ते काय तुमचे इन्कम रिड्युसिंग आहेत, कारण टॅक्सेस मध्ये तुमचं इन्कम कमी होतं. टॅक्स पेड केल्याने तुमच्याकडचा जो इन्कमचा पार्ट आहे तो कमी होतो, म्हणून त्याला काय म्हटलं, इन्कम रिड्युसिंग. मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डेब्ट इज मोस्ट कंट्रीज हॅज ऑल्सो बिकम अन इम्पॉर्टंट टूल्स ऑफ फिस्कल पॉलिसी. काय म्हटलं, मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डेब्ट. सो पब्लिक डेब्ट मॅनेजमेंट जे आहे इन मोस्ट कंट्रीज, जास्तीत जास्त कंट्रीज मध्ये हे काय आहे, हॅज ऑल्सो बिकम अन इम्पॉर्टंट टूल्स ऑफ फिस्कल पॉलिसी. सो जास्तीत जास्त कंट्रीज मध्ये हे मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डेब्ट जे आहे ते फिस्कल पॉलिसीचे इम्पॉर्टंट टूल्स म्हणून समजलं जातं. इट एम्स ॲट इन्फ्लुएन्सिंग ॲग्रिगेट स्पेंडिंग थ्रू चेंजेस इन द होल्डिंग ऑफ लिक्विड असेट. सो लिक्विड असेट्स मध्ये चेंजेस करून ह्याच्यामध्ये त्याचा एम काय असतो, तर ह्या मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डेब्टचा, तर हे जे होल्डिंग्स आहेत लिक्विड असेट मधल्या, त्याला चेंज करून त्याला ॲग्रिगेट स्पेंडिंग मध्ये कन्वर्ट करणं. देन ड्युरिंग इन्फ्लेशन फिस्कल पॉलिसी एम्स ॲट कंट्रोलिंग एक्सेसिव्ह ॲग्रिगेट स्पेंडिंग. इन्फ्लेशनच्या वेळेस फिस्कल पॉलिसीचे एम काय असतं, तर कंट्रोलिंग एक्सेसिव्ह ॲग्रिगेट स्पेंडिंग. सो ॲग्रिगेट जो स्पेंडिंग आहे, गव्हर्नमेंट स्पेंडिंग जे आहे ते कंट्रोल करणं, हा फिस्कल पॉलिसीच्या इन्फ्लेशनच्या वेळेस फिस्कल पॉलिसीचं एम असतं. व्हाईल ड्युरिंग डिप्रेशन इट एम्स ॲट मेकिंग अप द डिफिशियन्सी इन इफेक्टिव्ह डिमांड
For rising the economy from the depth of the depression, the following consideration may be noted in the adoption of proper policy instrument. काय म्हटलंय, वाईल ड्युरिंग डिप्रेशन मध्ये असताना सुद्धा त्याचं एम काय आहे, मेकिंग ऑफ द डिफिशियन्सी इन इफेक्टिव्ह डिमांड. सो डिप्रिसिएशन मध्ये असताना सुद्धा इफेक्टिव्ह डिमांड कसं काय आपल्याला बनवता येईल फॉर रायझिंग द इकॉनॉमी वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह डिमांड कसं काय बनवता येईल. सो हे त्याचं मेन एम असतं फिस्कल पॉलिसी. फ्रॉम द डेप्थ ऑफ द डिप्रेशन, सो डिप्रेशनच्या डेप्थ मधून सुद्धा ऍग्रिगेट डिमांड वाढून इकॉनॉमीला कसं राईज करता येईल हे त्याचं मेन एम आहे. द फॉलोइंग कन्सिडरेशन मे बी नोटेड इन द ॲडॉप्शन ऑफ प्रॉपर पॉलिसी इन्स्ट्रुमेंट. आता हे खाली जे काही तुम्हाला मी आता सांगणार आहे इन्स्ट्रुमेंट्स, हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स त्यासाठीच अडॉप्ट केलेले आहेत. सो फर्स्ट वन आहे कॉन्ट्रा सायकलिकल बजेटरी पॉलिसी. कॉन्ट्रा सायकलिकल बजेटरी पॉलिसी मध्ये काय येतं, द पॉलिसी ऑफ मॅनेज बजेट इम्प्लाइज चेंजिंग एक्सपेंडिचर विथ कॉन्स्टंट टॅक्स रेट और चेंजिंग टॅक्स रेट विथ कॉन्स्टंट एक्सपेंडिचर. सो एक्सपेंडिचर वाढवण्यासाठी टॅक्स रेट चेंज करायचे किंवा टॅक्स रेट चेंज करण्यासाठी एक्सपेंडिचर चेंज करायचं, हे पॉलिसीमध्ये मॅनेज केलं जातं. और कॉम्बिनेशन ऑफ बोथ टू, किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन करून कसं पद्धतीने मॅनेज करता येईल ते ठरवलं जातं. देन बजेट मॅनेजमेंट मे बी यूज टू टॅकल डिप्रेशन. बजेट मॅनेजमेंट कशासाठी यूज केलं जातं, तर डिप्रेशन टॅकल करण्यासाठी, इन्फ्लेशनरी सिच्युएशन टॅकल करण्यासाठी. सो डिप्रेशन किंवा इन्फ्लेशनरी सिच्युएशन जे आहे त्या टॅकल करण्यासाठी हे बजेट मॅनेजमेंट जे आहे ते वापरलं जातं. डेलिबरेट अटेम्प्ट्स आर मेड अंडर दिस पॉलिसी टू ऍडजस्ट रिव्हेन्यू. काय म्हटलंय, तर डेलिबरेट अटेम्प्ट्स आर मेड. आता हे अटेम्प्ट्स का केले जातात, तर दिस पॉलिसीज ऍडजस्ट रिव्हेन्यू ऍडजस्ट गव्हर्नमेंट रिव्हेन्यू जे आहे ते ऍडजस्ट करण्यासाठी पॉलिसी जे आहे त्याच्यात हे डेलिबरेट अटेम्प्ट्स केले जातात. देन एक्सपेंडिचर अँड पब्लिक डेब्ट्स टू एलिमिनेट अनएम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर किंवा पब्लिक डेब्ट जे आहेत ते सुद्धा याच्यात यूज केले जातात. कारण का, एलिमिनेट अनएम्प्लॉयमेंट ड्युरिंग डिप्रेशन अँड अचीव प्राइस स्टेबिलिटी इन इन्फ्लेशन. सो डिप्रेशनच्या कालावधीमध्ये अनएम्प्लॉयमेंट टाळण्यासाठी एक्सपेंडिचर पब्लिक डेब्ट यूज केले जातात, प्लस अचीव प्राइस स्टेबिलिटी इन इन्फ्लेशन, आणि इन्फ्लेशन मध्ये प्राइस स्टेबल होण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो. कॉन्ट्रासायकलिकल पॉलिसी इम्प्लाइज अनबॅलन्स बजेट. कॉन्ट्रासायकलिकल पॉलिसी इम्प्लाइज अनबॅलन्स बजेट. सायकलिकल पॉलिसी मध्ये काय आहे, बजेट आहे ते अनबॅलन्स असतं. अँड अनबॅलन्स बजेट ड्युरिंग डिप्रेशन इम्प्लाइज डेफिसिट स्पेंडिंग. ड्युरिंग डिप्रेशन मध्ये अनबॅलन्स जे बजेट आहे ते काय काम करतं, इम्प्लाइज डेफिसिट स्पेंडिंग. सो डेफिसिट स्पेंडिंगचं काम करतं. टू मेक इट मोर इफेक्टिव्ह, जास्तीत जास्त इफेक्टिव्ह बनवण्याचं काम करतं. द गव्हर्नमेंट मे फायनान्स इट्स डेफिसिट बाय बॉरोइंग फ्रॉम द बँक्स. आणि गव्हर्नमेंट काय करतं, मे फायनान्स इट्स डेफिसिट्स, त्याच्या डेफिसिट्सला फायनान्स करतं कुठून, बाय बॉरोइंग फ्रॉम द बँक्स, बँकेतून घेऊन त्याचे डेफिसिट्स आहे त्याला फायनान्स करतं. ड्युरिंग पिरियड्स ऑफ इन्फ्लेशन, कधी तर इन्फ्लेशनच्या वेळेस काय केलं जातं, द पॉलिसीज टू हॅव बजेट सरप्लस. मग त्यावेळेस इन्फ्लेशनच्या वेळेस पॉलिसी काय असते, तर बजेट सरप्लस मध्ये असते, बाय curtailing government outlets. Then the government may partly utilize the budget surplus or to retire the outstanding government debts. नंतर काय म्हटलंय, द गव्हर्नमेंट मे पार्टली युटिलाइज द बजेट सरप्लस. गव्हर्नमेंट काय करतं, तर जे बजेट सरप्लस आहे ते पार्टली युटिलाइज करतो, म्हणजे वेळेनुसार युटिलाइज करतं. का, टू रिटायर द आउटस्टँडिंग गव्हर्नमेंट डेब्ट्स. जे आउटस्टँडिंग गव्हर्नमेंट डेब्ट्स आहेत ते रिटायर करण्यासाठी ते गव्हर्नमेंट काय करतं, तर बजेट सरप्लस जे आहे ते पार्टली युटिलाइज केलं जातं. द बिलीफ इज दॅट द सरप्लस बजेट हॅज डिफ्लेशनरी इफेक्ट ऑन नॅशनल इन्कम. आणि मग त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर सरप्लस बजेट हॅज डिफ्लेशनरी इफेक्ट. सरप्लस बजेटचा डिफ्लेशनरी इफेक्ट होतो नॅशनल इन्कम वरती, वाईल डेफिसिट बजेट टेंड्स टू बी एक्सपान्शनरी. आणि डेफिसिट बजेटचा कसा इफेक्ट होतो, तर एक्सपान्शनरी इफेक्ट होतो. देन ड्युरिंग डिप्रेशन व्हेन वी नीड अन इन्क्रीज इन फ्लो ऑफ इन्कम. डिप्रेशन मध्ये जर तुम्हाला फ्लो ऑफ इन्कम वाढवायची गरज असेल तर डेफिसिट बजेट आर डिझायर्ड, तर त्याच्यासाठी डेफिसिट बजेट गरजेचं आहे.
Conversely, in inflation, when we need to check the overflow of income, सेम याच पद्धतीने जर इन्फ्लेशन मध्ये तुमचा इन्कमचा ओव्हरफ्लो करायचा असेल तर सरप्लस बजेट आर फेवर्ड, तर तुम्हाला सरप्लस बजेट जे आहे ते योग्य ठरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन हाऊएव्हर फॉलोइंग कॉन्ट्रासायकलिकल बजेटरी पॉलिसी इज नॉट अन इझी टास्क. आता हे खरं तर ही कॉन्ट्रासायकलिकल बजेटरी पॉलिसी जी आहे ती इझी नाहीये. प्रेडिक्टिंग अ recession or an inflation boom is a difficult job. Adjusting the budget to the fast changing economical condition is still more difficult, especially when budget is a political decision to be taken after a good deal of delay and discussion. Therefore, emphasis has also to be laid on adjustment of individual items of the budget in order to make it more effective as a counter-cyclical fiscal policy weapon. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की फिस्कल पॉलिसी यूज करणं किंवा कॉन्ट्रासायकलिकल बजेटरी पॉलिसी यूज करणं तेवढं इझी नाहीये. कारण हे कसं आहे की कोणाच्या एकाच्या हातात नसतं की ज्याच्यामुळे तो हवे तसे निर्णय घेऊ शकतो. आता हे जे बजेट आहे हे कोण ठरवतं बजेटरी पॉलिसी, तर याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज येतात. पॉलिटिकल डिसिजन असतो हा की बजेट ठरवणं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपल्याला हवं त्याच पद्धतीने बजेट बनेल असं नाहीये. आणि मग याचा इफेक्ट कुठं होतो, तर याचा इफेक्ट मग तुमच्या ओव्हरऑल इकॉनॉमी होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा जे कॉन्ट्रासायकलिकल फिस्कल पॉलिसी जी आहे ती जर व्यवस्थित यूज केली तर इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी कॉन्ट्रासायकलिकल फिस्कल पॉलिसी एक वेपन म्हणून तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट वन आहे टॅक्सेशन पॉलिसी. द स्ट्रक्चर ऑफ टॅक्स रेट हॅज टू बी worried in the context of conditions prevailing in an economy. Taxes determine the size of disposable income in the hands of general public and therefore the quantum of inflationary and deflationary gaps. During depression, tax policies has to be such as the encourage private consumption and investment, while during inflation, tax policy must curtail consumption and investment. काय म्हटलंय, द स्ट्रक्चर ऑफ टॅक्स रेट हॅज टू बी वरीड इन द कंटेस्ट ऑफ कंडिशन प्रिव्हेलिंग इन अन इकॉनॉमी. आता याच्यामध्ये काय म्हटलं गेलंय, द स्ट्रक्चर ऑफ टॅक्स हॅज बी वरीड इन द कंटेस्ट ऑफ कंडिशन ऑफ प्रिव्हेलिंग इन अन इकॉनॉमी. सो ज्या वेळेला तुमची इकॉनॉमी डिप्रेशन मध्ये असेल किंवा इन्फ्लेशन सिच्युएशन मध्ये जात असेल तर अशा वेळेस कन्झम्पशन वाढवण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट वाढवणे, पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी तुम्हाला काय गव्हर्नमेंटला काय करावं होतं, तर टॅक्सेस मध्ये चेंज करणं, टॅक्स रेट मध्ये चेंज करणं गरजेचं आहे. कारण नॉर्मल पब्लिक, जनरल पब्लिक जे आहे त्यांचं जे डिस्पोजेबल इन्कम आहे ते टॅक्स वरती डिपेंड असतं. हँड्स ऑफ जनरल पब्लिक देअर फॉर द क्वांटम ऑफ इन्फ्लेशन अँड डिप्रेशनरी गॅप्स. ड्युरिंग डिप्रेशन टॅक्स पॉलिसी हॅज सच ॲज टू एनकरेज प्रायव्हेट कन्झम्पशन. आणि ज्यावेळेला डिप्रेशनची वेळ येतं तेव्हा हे जे टॅक्स पॉलिसीज आहेत हेच इनकरेज करत असतात प्रायव्हेट कन्झम्पशनसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी. व्हाईल ड्युरिंग इन्फ्लेशन टॅक्स पॉलिसी मे सर्टन कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामुळे जसं म्हटलं की इन्फ्लेशनच्या वेळेस सुद्धा टॅक्स पॉलिसीज ज्या आहेत त्या कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंटवरती इफेक्ट करत असतात. ड्युरिंग डिप्रेशन जनरल रिडक्शन इन कॉर्पोरेट अँड इन्कम टॅक्सेशन हॅज बीन फेवर्ड. डिप्रेशनच्या वेळेस किंवा डिप्रेशनच्या टाइम मध्ये जे कॉर्पोरेट किंवा इन्कम टॅक्स मधले जे रिडक्शन असेल ते इकॉनॉमिस्टच्या फेवर मध्ये असतं. असं इकॉनॉमिस्ट कोण म्हटलं, असं फेवर मध्ये असतं इकॉनॉमीच्या, असं कोण म्हणतं, प्रोफेसर एच हन्सेल, एम केल्की अँड आर ए मुसग्रेव ऑफ द ग्राउंड दॅट दिस लिव्स हायर. द नेक्स्ट वन, public debt. A sound of program of public borrowing and debt repayment is a potent weapon to fight inflation and deflation. काय म्हटलंय, द साऊंड प्रोग्राम ऑफ पब्लिक बॉरोविंग अँड डेप्ट रिपेमेंट. सो पब्लिक बॉरोविंग किंवा डेप्ट रिपेमेंट जे आहेत त्याला एक पोटेंट वेपन टू फाईट इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, डिफ्लेशन आणि इन्फ्लेशनसाठी सोबत फाईट करण्यासाठी एक पोटेंट वेपन म्हणून त्याला म्हटलं गेलंय. Government borrowing can be in a form of borrowing from non-bank financial intermediaries, following from borrowing from commercial banking system, drawing from the central bank or printing of new money. So ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नॉन बँक फिनान्शियल इंटरमिडिएट आहेत किंवा बॉरोविंग फ्रॉम कमर्शियल बँकिंग सिस्टम.
सो कमर्शियल बँकिंग सिस्टम मधले जे काही बॉरोविंग्स आहेत किंवा काय म्हटलंय, ड्रॉइंग फ्रॉम द सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक. समजा इंडिया असेल तर इंडियामध्ये रिझर्व्ह बँक सेंट्रल बँक आहे. सो फ्रॉम द सेंट्रल बँक ऑर प्रिंटिंग ऑफ न्यू मनी किंवा नवीन मनी प्रिंट करणं, या सगळ्या गोष्टी काय आहेत तर इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन विरोधातले विपन्स आहेत. देन next, borrowing from the public through the sale of bonds and securities, which curtains consumption and private investment and anti-inflationary in effect. Borrowing from the banking system is effective during depression if banks have got access cash reserve. काय म्हटलंय तर सिक्युरिटीज असतील किंवा सेल ऑफ सिक्युरिटीज असतील किंवा बॉन्ड सिक्युरिटी असेल, सो हे सुद्धा तुम्हाला एक विच प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अँटी इन्फ्लेशनरी इन इफेक्ट. सो याचा जो प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सुद्धा तुम्हाला इन्फ्लेशन किंवा डिप्रेशनच्या वेळेस कामाला येते. त्याचसोबत काय म्हटलंय, डिप्रेशनच्या काळामध्ये जे ऍक्सेस कॅश रिझर्व्ह ठेवलेले असतात सेंट्रल बँकमध्ये, ते सुद्धा तुमचे विपन्स म्हणून काम करतात. त्याच्यानंतर येतं पब्लिक एक्सपेंडिचर. पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये काय म्हटलंय, public expenditure can be used to stimulate education, income, and employment. Government expenditure forms a highly significant part of the total expenditure in the economy. काय म्हटले, पब्लिक एक्सपेंडिचर कॅन बी यूज ॲज अ स्टिम्युलेट प्रोडक्शन, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. पब्लिक एक्सपेंडिचर जे आहे ते काय काम करतं तर प्रोडक्शन वाढवतं. कारण पब्लिकने एखाद्या गोष्टीमध्ये, सपोज मला आता मी एक पब्लिक म्हणून मला एक मोबाईल घ्यायला जायचा आहे, मी मोबाईलसाठी कॅश घेण्यासाठी मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये मोबाईल सपोज अवेलेबल आहे, माझ्यासारखे 100 लोक आले, आता तेवढ्यांना तिथे अवेलेबल नाही, म्हणजे प्रोडक्शन करावं लागेल. प्रोडक्शन करायचं म्हटलं तर मग एम्प्लॉयमेंट येईल, कारण ते कामाला लोक कमी पडतील मोठं प्रोडक्शन झालं तर, म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळाली. आणि एम्प्लॉयमेंट मिळाल्याच्या नंतर काय होतं, त्या एम्प्लॉयमेंट मिळाली की मग तेवढंच प्रत्येकाचं पेमेंट वाढेल, पेमेंट वाढल्याच्या नंतर इन्कम वाढेल. सो थोडक्यात काय होतं की पब्लिक एक्सपेंडिचर कशा कशावरती इम्पॅक्ट करतो तर प्रोडक्शन, इन्कम आणि एम्प्लॉयमेंट. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर फॉर्म्स ॲज अ हायली सिग्निफिकंट पार्ट ऑफ द टोटल एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी. आता गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जे आहेत ते कशात कॅल्क्युलेट केले जातं तर टोटल एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी. रिडक्शन ऑर एक्सपान्शन इन द कॉजेस सिग्निफिकंट व्हेरिएशन इन द टोटल इन्कम. आता रिडक्शन किंवा एक्सपान्शन जे आहे की त्याचा इफेक्ट कशावरती होतो तर तुमच्या टोटल इन्कम वरती. इट कॅन बी इन्स्ट्रुमेंटल इन ऍडजस्टिंग कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट टू अचीव फुल एम्प्लॉयमेंट. इट कॅन बी इन्स्ट्रुमेंटल इन ऍडजस्टिंग कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट टू अचीव फुल एम्प्लॉयमेंट. सो कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये ऍडजस्ट केले जातात. कशासाठी तर फुल एम्प्लॉयमेंट अचीव करण्यासाठी. Then, during inflation, the best policy is to reduce government expenditure in order to control inflation by giving up such schemes as are justify only during deflation. का म्हटलंय, while expenditures are reduced, attempts are made in increase public revenue to generate budget surplus. इन्फ्लेशन जर थांबवायचं असेल किंवा इन्फ्लेशनच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची पॉलिसी कोणती आहे तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जे आहे ते रिड्यूस करायचे इन ऑर्डर टू कंट्रोल इन्फ्लेशन बाय गिव्हिंग अप सच स्कीम्स ॲज आर जस्टिफाईड ओनली ड्युरिंग डिफ्लेशन. वाईल एक्सपेंडिचर आर रिड्यूस, ज्यावेळेला एक्सपेंडिचर तुमचे कमी केले जातात, अटेम्प्ट्स आर मेड इन इन्क्रीज पब्लिक रिव्हेन्यू. त्यावेळेस का कशावरती भर दिलं जातं तर पब्लिक रिव्हेन्यू कलेक्ट करण्यामध्ये, रिव्हेन्यू टू जनरेट बजेट सरप्लस, कारण बजेट सरप्लस मध्ये यावं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इसेन्शियल रिक्विसाइट्स ऑफ कॉम्पेन्सेटरी पब्लिक स्पेंडिंग. सर आता पब्लिक स्पेंडिंग कुठे कुठे केली जाते तर इट मस्ट हॅव टू मॅक्झिमम पॉसिबल लेव्हरेज इफेक्ट, इट मस्ट नॉट अ म्युच्युअल ऑफसेटिंग. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर एक मिनिट, mutual offsetting
आणि थर्ड वन आहे, इट मस्ट क्रिएट इकॉनॉमिकल अँड सोशल desirable assets, but pump priming expenditures are of limited relevance in advanced economies where the deficiency of investment is not merely cyclical but also secular. त्याच्यानंतरचा पार्ट आहे पब्लिक वर्क्स. पब्लिक वर्क्स मध्ये काय येतं, पब्लिक एक्सपेंडिचर्स मीन द स्टेबिलायझेशन आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. आता दोन टाइप मध्ये पब्लिक वर्क डिवाइड होतं. फर्स्ट वन, एक्सपेंडिचर ऑन पब्लिक वर्क सच एज रोड, स्कूल्स, पार्क्स, बिल्डिंग, एअरपोर्ट, पोस्ट ऑफिस, हॉस्पिटल, स्कॅनर्स अँड अदर प्रोजेक्ट्स. पहिले एक्सपेंडिचर कशात होतं, तर पब्लिक वर्क सच एज रोड, स्कूल, पार्क्स, बिल्डिंग, एअरपोर्ट, पोस्ट ऑफिसेस, हॉस्पिटल्स, कॅनल्स अँड अदर प्रोजेक्ट. अँड ट्रान्सफर पेमेंट सेकंड वन कशात होतं एक्सपेंडिचर, ट्रान्सफर पेमेंट सच एज इंटरेस्ट ऑन पब्लिक डेप्ट, pension, subsidies, relief payment, unemployment insurance, then social security benefits etc. सो असे दोन पद्धतीने पब्लिक एक्सपेंडिचर जे आहे ते क्लासिफाय केलं जातं. देन द एक्सपेंडिचर ऑन बिल्डिंग अ कॅपिटल असेट इज कॉल्ड कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर जे कॅपिटल असेट बिल्डिंग करण्यासाठी यूज केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल एक्सपेंडिचर. अँड ट्रान्सफर पेमेंट आर कॉल्ड द करंट एक्सपेंडिचर. आणि ते जे एक्सपेंडिचर जे काही ट्रान्सफर केलं जातं पेमेंट त्याला म्हटलं जातं करंट एक्सपेंडिचर. इट हॅज बीन रिकमेंडेड दॅट गव्हर्नमेंट शुड कीप रेडी विथ देम a list of public works which may be taken up when the economy shows sign of recession. So ज्यावेळेला इकॉनॉमी रिसेशनचं साईन दाखवतो त्यावेळेस ही जी लिस्ट आहे ती आपल्याला बनावी लागते. देन नेक्स्ट वन, बिल्ट इन फ्लेक्सिबिलिटी. One practical difficulty of public finance is of making the fiscal tools flexible enough for prompt and effective use. का म्हटलं प्रॅक्टिकल डिफिकल्टी ऑफ पब्लिक फायनान्स. आता पब्लिक फायनान्सची प्रॅक्टिकल डिफिकल्टी कुठे येतं, तर फिजिकल टूल जे आहेत त्याला फ्लेक्झिबल बनवताना प्रॉम्प्ट अँड इफेक्टिव्ह यूज आणि मग त्याचं इफेक्टिव्ह यूज करून घेणं हे खूप डिफिकल्ट राहतं. फॉर एक्झाम्पल, द टेम्पो ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी मे चेंज सडनली manifesting itself in booms and slumps, but physical tools cannot be geared all at once to meet such situations. So, सपोज काय म्हटलं त्यांनी, सडन बिझनेस ऍक्टिव्हिटी सडनली चेंज झाल्या, खूप सारे इफेक्ट झाले त्याच्यावरती, आणि मग तुम्हाला फिजिकल पॉलिसी यूज करायची वेळ आली, तर फिजिकल पॉलिसीमध्ये हे सगळे चेंजेस पटकन कॅरी होत नाहीत, त्याला वेळ लागतो. टू ओव्हरकम सच प्रॅक्टिकल डिफिकल्टीज, built in flexibility or ensure the fiscal tools. Then next one is the built-in stabilizers. The fact that both taxes and transfer payments automatically vary with the changes in income level is the basis of the belief in built-in stabilizers. The term stabilizer is used because they operate in a manner as a counteract fluctuation in economic activity. आता बिल्ड स्टेबिलायझर, इनफॅक्ट द बोथ टॅक्सेस अँड ट्रान्सफर पेमेंट्स ऑटोमॅटिकली व्हेरी, म्हणजे जे टॅक्सेस आहेत किंवा ट्रान्सफर पेमेंट जे आहेत विथ चेंजेस इन इन्कम लेवल, ते काय करतात की ऑटोमॅटिकली चेंज कशावरती करतात की इन्कम लेवलवरती. ऑन द इज द बेसिस ऑफ बी द बिल्ड इन स्टॅबिलायझर्स, म्हणून त्याला काय म्हटलं गेलंय, तर स्टेबिलायझर असं म्हटलं गेलंय. आता याच्यामध्ये अजून काय म्हटलंय, वेन एम्प्लॉयमेंट इज फॉलिंग, म्हणजे एम्प्लॉयमेंट जर कमी झाली तर काय होणार आहे त्याच्याने, पेमेंट टू द अनएम्प्लॉयड ऑटोमॅटिकली इन्क्रीजेस. सो अनएम्प्लॉयमेंट लोकांचं पेमेंट जे आहे ते वाढणार आहे. सो देअर बाय इन्क्रीजिंग द डिस्पोजेबल इन्कम अँड वाईस वर्सा. सो ज्या वेळेला असं डिस्पोजेबल इन्कम ज्या वेळेला वाढतं किंवा कमी होतं, इट वुड बी टू मच टू प्रेशर द दॅट these stabilizer by themselves can smoothen fluctuation in income, but most would agree that these are effective complement to discretionary action and aim to stabilize the economy. सो अशा वेळेस म्हणजे काय थोडक्यात, सर सपोज अनएम्प्लॉयड एम्प्लॉयमेंट कमी झाली, एम्प्लॉयमेंट कमी झाल्याच्या नंतर मग काय होणार की अनएम्प्लॉयड लोक जास्त राहणार. अनएम्प्लॉयड लोक जास्त झाले की त्यांच्यावरचा खर्च जो आहे गव्हर्नमेंटचा, तो थोडक्यात खर्च वाढणार. गव्हर्नमेंटचा खर्च वाढला तर त्याचं हे काय होणार आहे, तर त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार इकॉनॉमीवरती होणार आहे. आणि मग तुमच्या इकॉनॉमीला स्टेबल करण्यासाठी
मग तुम्हाला काहीतरी पुन्हा तुमचं एम ठरावं लागेल, काहीतरी ऍक्शन्स त्याच्यावरती करावे लागणार आहेत. सो याला हे सगळं आपण पाहिले होते इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी. आता इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी झाल्यानंतर आपला जो पुढचा पार्ट आहे तो आहे युनियन बजेट. युनियन बजेट म्हणजे काय आपण पाहणार आहोत. युनियन बजेट, आता युनियन बजेट म्हणजे काय, अकॉर्डिंग टू आर्टिकल 112 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द युनियन बजेट ऑफ अ इयर. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल नंबर 112 नुसार काय आहे, तर युनियन बजेट म्हणजे काय, ऑल्सो रिफर टू ॲज द अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट. त्याला आणखी काय म्हटलं जातं, तर अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हणून सुद्धा म्हटलं जातं. इज अ स्टेटमेंट ऑफ द एस्टिमेटेड रिसिप्ट. याला काय म्हटलं जातं, हे कसलं स्टेटमेंट आहे, तर एस्टिमेटेड रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट फॉर दॅट पर्टिक्युलर इयर. म्हणजे एका पर्टिक्युलर इयरसाठी किती एस्टिमेटेड रिसिप्ट किती कॅल्क्युलेट केलं, म्हणजे किती रिसिप्ट आले, किती पेमेंट केलेले आलेले आहेत आणि किती एक्सपेंडिचर झालेलं आहे गव्हर्नमेंटचा, या सगळ्याचं स्टेटमेंट म्हणजेच काय होतं, तुमचा युनियन बजेट ऑफ द इयर. ओके. सो याच्यामध्ये पुढे अजून बघायला गेलं तर युनियन बजेट कीप्स द अकाउंट्स ऑफ द गव्हर्नमेंट फायनान्स फॉर द फिस्कल इयर दॅट रन्स फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. आता हे जे फिस्कल इयर आहे किंवा हे जे बजेट युनियन बजेट आहे, हे कधीपासून कधीपर्यंत असतं, तर 1 मार्च टू 31 मार्चला असतं प्रत्येक इयरच्या. म्हणजे आपण जे फिनान्शियल इयर जे आपलं म्हणतो 1 एप्रिल टू 31 मार्च. युनियन बजेट इज क्लासिफाईड इंटू रिव्हेन्यू बजेट अँड कॅपिटल बजेट. युनियन बजेट जे आहे ते दोन टाईप मध्ये क्लासिफाय होतं. एक रिव्हेन्यू बजेट आणि दुसरं कॅपिटल बजेट. रिव्हेन्यू बजेट इन्क्लुड्स द गव्हर्नमेंट्स रिव्हेन्यू रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू बजेटमध्ये काय येतं, गव्हर्नमेंटचे रिव्हेन्यू रिसिप्ट आणि जे एक्सपेंडिचर आहेत ते गव्हर्नमेंट रिव्हेन्यू बजेटमध्ये येतात. देज आर टू काइंड्स ऑफ रिव्हेन्यू रिसिप्ट. त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईपच्या रिव्हेन्यू रिसिप्ट असतात. फर्स्ट वन असते टॅक्स अँड नॉन टॅक्स रिव्हेन्यू. कोणतं एक असतं टॅक्स रिव्हेन्यू आणि सेकंड असते नॉन टॅक्स रिव्हेन्यू. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज द एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन डे टू डे फंक्शन्स. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आहे हे कशावरती कॅल्क्युलेट केलं जातं, तर डे टू डे फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट अँड वन ऑन व्हेरियस सर्व्हिसेस ऑफर्ड टू सिटीजन. त्यासोबत ज्या काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस इंडियन सिटी किंवा तुमच्या सिटीजन्सला ज्या ज्या सर्व्हिसेस तुम्ही दिल्या जातात त्या सर्व्हिसेस वरती ते कॅल्क्युलेट केलं जातं. इफ रिव्हेन्यू एक्सपेंडिचर एक्सिड्स रिव्हेन्यू रिसिप्ट, जर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हे रिव्हेन्यू रिसिप्ट पेक्षा जास्त असेल, म्हणजे इन्कम पेक्षा एक्सपेंडिचर जास्त असेल, तर द गव्हर्नमेंट इन्कर्स अ रिव्हेन्यू डेफिसिट. तर गव्हर्नमेंटला तर रिव्हेन्यू डेफिसिट होतं. देन कॅपिटल बजेट इन्क्लुड्स, मग कॅपिटल बजेटमध्ये काय काय येतं, तर कॅपिटल बजेट इन्क्लुड्स कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल बजेटमध्ये काय काय येतं, तर कॅपिटल रिसिप्ट अँड पेमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. कॅपिटल रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ द गव्हर्नमेंट कॅपिटल बजेटमध्ये येतं. कॅपिटल रिसिप्ट आणि जे काही पेमेंट्स आहेत गव्हर्नमेंटचे ते. लोन्स फ्रॉम पब्लिक कडून जे काही लोन येणार असेल ते. फॉरेन गव्हर्नमेंट्स अँड आरबीआय फॉर अ मेजर पार्ट ऑफ गव्हर्नमेंट कॅपिटल रिसिप्ट. त्यानंतर फॉरेन गव्हर्नमेंट कडून किंवा आरबीआय फॉर्म अँड आरबीआय फॉर्म अ मेजर पार्ट ऑफ गव्हर्नमेंट कॅपिटल रिसिप्ट. सो गव्हर्नमेंट कॅपिटल रिसिप्ट जे आहे त्या याच्यात येतात. नाही कॅपिटल एक्सपेंडिचर इज द एक्सपेंडिचर ऑन डेव्हलपमेंट ऑफ मशिनरी. त्याच्यात कॅपिटल एक्सपेंडिचर, मग कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय काय कोणकोणते एक्सपेंडिचर येतात, तर एक्सपेंडिचर ऑन डेव्हलपमेंट ऑफ मशिनरी, इक्विपमेंट, बिल्डिंग, हेल्थ फॅसिलिटीज, एज्युकेशन, इटीसी. सो मशिनरी, इक्विपमेंट, बिल्डिंग, हेल्थ फॅसिलिटीज किंवा एज्युकेशन याच्यावर याच्या डेव्हलपमेंटसाठी जो एक्सपेंडिचर केला जातो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. देन फिस्कल डेफिसिट इज इन्कर्ड व्हेन द गव्हर्नमेंट टोटल एक्सपेंडिचर एक्सिड इट्स टोटल रेव्हेन्यू. आणि त्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट कधी होतं, तर ज्या वेळेला गव्हर्नमेंटचे टोटल एक्सपेंडिचर जे आहेत ते टोटल रिव्हेन्यू पेक्षा जास्त असतात. सो अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरला कोणकोणते पॉईंट पाहिले, तर फर्स्ट वन आपण पाहिला रोल ऑफ गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड पब्लिक गुड्स. मग पब्लिक गुड्स म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट जो पब्लिकसाठी सगळ्या पब्लिकसाठी ज्या काही सर्व्हिसेस किंवा गुड्स प्रोव्हाइड करतो, मग त्याच्यामध्ये लॉ आहे, नॅशनल डिफेन्स आहे, त्याच्यानंतर रोड असेल,
रोड असतील. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या गव्हर्नमेंट रोल ऑफ गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड पब्लिक गुड्स मध्ये येतात. त्याच्यानंतर फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड टॅक्स पॉलिसीज या दोघांचं थोडक्यात मॅनेज या गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड टॅक्स पॉलिसीजला मॅनेज करून इन्फ्लेशन किंवा थोडक्यात मायक्रो इकॉनॉमिक कंडिशन ज्या आहेत त्याला डेव्हलप करणं किंवा इन्फ्लेशनल सिच्युएशन जे असेल इन किंवा डिप्रेशन सिच्युएशन जे असेल त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जी मदत करण्यासाठी जी पॉलिसी बनवली जाते त्याला फिस्कल पॉलिसी म्हटलं जातं. देन इन्स्ट्रुमेंट आपण त्याच्यात पाहिले होते, टॅक्सेशन, एक्सपेंडिचर, पब्लिक डेब्ट्स अँड नॅशनल बजेट, हे सगळे झाले फिस्कल पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट आहेत. आणि देन युनियन बजेट. युनियन बजेट म्हणजे तुमचा थोडक्यात इन्कम, वर्षभरामध्ये तुमचा झालेला इन्कम आणि तुमचा होणारा खर्च त्याचा एक बजेट, इयरली बजेट त्याला म्हटलं जातं युनियन बजेट. ओके. सो अशा पद्धतीने आपला हा थर्ड चॅप्टर जो आहे तो पाहिला. आता आपण स्टॉप करूया.